देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडी कडून आज तिघांची चौकशी। मात्र शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड, गोवा, कर्नाटक आणि पुण्यात आरोपींची खाती गोठवण्यासाठी 13 ते 15 बँकांना पाठवलं पत्र। बीड हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांच्या भावाची पुन्हा सीआयडी चौकशी। धनंजय देशमुखांना दुसऱ्यांदा बोलावलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता 22 दिवस झालेत पूर्ण। गायक अजय दहाडे यांच्या भीमा कोरेगाव या गाण्यावर आनंदराज आंबेडकरांनी धरला ठेका। आनंदराज आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू। यवतमाळमधल्या संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन। कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या निमित्तानं सामाजिक संघटनेच्या वतीनं रॅलीचंही आयोजन। जळगावच्या धरण गावात फेरीवाल्यांनी काढला आक्रोश मोर्चा। अतिक्रमण विभागानं केलेल्या कारवाईचा निषेध। आंदोलनकर्त्यांची नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी। बीडच्या मस्साजोग गावातल्या ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन मागे। पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारच होतील। दत्तात्रय भरणे यांचं पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य। देवदर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात। मंत्री गुलाबराव पाटलांनी सप्तशृंगी देवीचं घेतलं दर्शन। सप्तशृंगी देवीचं दर्शन घेत नवीन वर्षाची केली सुरुवात। मुंबई नाशिक महामार्गाचं काम युद्ध पातळीवर। पिंपळगाव बसवंत ते गोंदे काँक्रिटीकरण पूर्ण। महामार्गाचं 65% काम पूर्ण झाल्यानं दिलासा। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातल्या रिधोरा राजुरा खैरखेडा हा रस्ता दुरुस्तीचं काम 2 वर्षांनंतरही अपूर्ण। रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू असल्यानं नागरिकांसह वाहन चालकांना नाहक त्रास। मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरण। आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा। तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणण्याच्या हालचालींना आला वेग। मंत्रिपद न मिळाल्यानं मला कोकणची सेवा करण्याची संधी। नाराजीनं राज्य चालत नसतं, मेहनतीनं राज्य चालतं। मंत्रिपद न मिळाल्याच्या नाराजीवर दीपक केसरकर यांचं वक्तव्य। राज्य मंत्रिमंडळाची उद्या 12 वाजता बैठक होणार। खाते वाटपानंतर पहिलीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार। या बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष। जयंत पाटलांकडनं कार्यकर्त्यांना नवीन वर्षाच्या खास शुभेच्छा। साहेबांचा कार्यकर्ता सदैव लढणारा, रडणारा नाही। निवडणुकीतलं अपयश मागे सोडून पुढे जाऊया। पदाधिकाऱ्यांना नववर्षाच्या निमित्तानं खास शुभेच्छा। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून साताऱ्यातल्या जिल्हा रुग्णालयाची पाहणी। रुग्णालयात उत्तम आरोग्य सेवा देण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश। रुग्णालयातील स्वच्छता आणि रुग्णांच्या पोषक आहाराबाबतही केल्या सूचना। 25 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात तोडगा काढा। मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी। 25 जानेवारीपर्यंत आम्ही काहीच बोलणार नाही, मात्र 25 तारखेनंतर सोडणारही नाही, जरांगेंचं वक्तव्य। मंदिर आणि मशिदींचा वापर राजकीय फायद्यासाठी होणं अजिबात मान्य नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून डॉक्टर मोहन भागवत यांच्या वक्तव्याचं समर्थन। पांचजन्यमधनं मोहन भागवतांच्या वक्तव्याचं केलं समर्थन। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध। लातूरमधल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या 42 गावचे सरपंच आक्रमक। रास्ता रोको करत केला घटनेचा निषेध। छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रीडा विभागात 21 कोटींच्या घोटाळा प्रकरणातला मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला दिल्लीमधून अटक। आर्थिक गुन्हे शाखेनं हर्षकुमारला केली अटक। दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष आणखी अडचणीत। यून सुक येओल यांना ताब्यात घेण्यासाठी निघालं वॉरंट। मार्शल लॉ प्रकरणी कोर्टाकडून वॉरंट जारी। बीड जिल्ह्यात माजी सरपंचालाच लुटलं। पायाला कुलूप लावत साथीदारालाच डांबलं। पायाचं कुलूप घेऊन तक्रारदार थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात। हातापायाला बेड्या बांधून माजी सरपंचाची केली लूट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।